सूरज दुधकर चला लवकर जरा मैदानाच्या बाहेर आपण निघा. मॅच सुरू करायची आम्हाला. बाळू एक मिनिट थांबतोय. गिरीश आपण या मॅन ऑफ द मॅच साठी 2 षटकं फेकली, त्यानं 16 धावा देत त्यानं 3 गडी बाद केले. शेवटच्या षटकामध्ये मात्र सामन्यामध्ये धमक निर्माण केली. तो ठरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी आमंत्रित करेन सन्माननीय महेश पाटील आमचे प्रमुख पाहुणे की आपला शुभास्ते आपण अवॉर्ड द्यावा. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देतो आम्ही महेश पाटील यांच्या शुभास्ते. वेल प्लेड, वेल प्लेड. यू हॅव इम्प्रेस एव्हरीवन with your fabulous bowling attack, fantastic bowling attack, no doubt. All the best for the next match. Over out to commentary box, Balu Patil. तर पंच देखील जाताना आपण पाहू शकता जतीन भोये सर आणि निरंजन सावंत. खूप चांगली मॅच झाली. क्लोज इन्काउंटर का असतं बघायला मिळालं. खरं अर्थाने मित्र म्हणेल ना रणदीपने चूक केली. खरं काही गरज नव्हती कारण विकेट फेकायची. कारण त्यावेळेला आपण विकेट गेला ना, कुणाल सर जर ते चेंडू जरी खेळून काढले असं नाही तरी विकेटच्या आधारावर आपण त्या संदर्भ संघ विजय संपादन होत होता. पण कौतुक करायला गोलंदाजगिरीचं. चला मॅच लगेच सुरू करायचे. फास्ट घ्यायचं. जतीन सर, निरंजन सावंत सर, जर आपण पुशअप करा. अजून एक मॅच खेळवायची आम्हाला. पंचांना देखील आम्ही विनंती करतो, सूचना करतोय. दुसऱ्या फेरीतील आपण पहिली मॅच पाहतो. खूप चांगली मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला आपण पाहू शकता जितू निलेश 11, आपण दीपक दादा प्रतिष्ठान, कुशल स्पोर्ट्स सापाडे विपक्ष आपण ही मॅच पाहतोय. जितू निलेश 11, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली पक्ष आपण येतोय. कुशल स्पोर्ट्स सापाडेमध्ये टॉस जिंकला आपण येतोय. जितू निलेश 11, दीपक दादा प्रतिष्ठान संघाने सचिन गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू बॅकपुढे आपण कट करायचं होतं. या बेलला बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. या बेलला आपण थर्डमॅनला तिथे नितीन सज्ज आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि खातं उघडलं जातं 1 या धावेने. संख्या 1 कारण 5 षटकांची मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहू शकता. विकी आता स्ट्रायकरला विकी मडवी खूप चांगला खेळ करत होता मानेरीच्या मैदानावर. विकी आणि अतुल आपण पाहू शकता. अतुल पाटील आणि विकी मडवी. सचिन पुणेला गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षांकडून. चेंडू ऑन साईडला पूल करत फटका फासला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे जिथे कव्हरेजमध्ये चूक होणार नाहीये. पिंट्याने सोप्पा झेल घेतला आणि विकी बॅक टू पॅव्हिलियन. तर ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थोडा एक क्षेत्ररक्षण पॉईंट लाईक कव्हर्सला आपण पाहू शकता. शॉर्ट कव्हरला एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग गॉफला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. मिड ऑन आणि एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता देवेशला. चेंडू वेग प्रचंड होता. दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच वाईट चिकून करतायत. अवंत धावेने भर. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. या वेळेला कुशल स्पोर्ट्स सापाडे संघ प्रथम बॅटिंग करताना 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या. जबरदस्त मॅच झाली याआधी. संत विपक्ष नाही, एक मॅच कव्हर करायचे. फास्ट घ्यायचंय. चेंडू खूप चांगला आहे. चेंडू गुडलॅन्स बघितलं तर थोडासा टेक्का होतो पण बाहेर निघतोय. सतत त्याला सूचना करतोय खेळाडूंना एकत्र येऊ नका. विकेट गेल्यानंतर देखील एकत्र येऊ नका ही विनंती आहे नंदिवली संघाच्या संघनायकाला सचिनला. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 2 1 गडी बाद. पण सचिन मात्र गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर तिकडे मार्क होतोय. शफर ऑन साईडला पूल केलाय. चेंडू गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. निरंजन सावंतचा इशारा ते 1 बाउंड. चेंडू सीमा पार. दणदणीत चौकार. थँक्यू डीजे मास्टरला देखील आम्ही थोडासा कमी वेळ देऊ कारण आम्हाला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत विकी. त्यामुळे खेळाडूंनी देखील आम्हाला सहकार्य करा. पुढे सचिन गोलंदाजी मार्कवास टाकला. अतुल पाटील राईट अप ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला पिच कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू जातोय यावेळेला सीमा पार रिजन मधून वेगाने चाललाय आणि चेंडू जातोय सीमा पार. दर्जेदार चौकार.
प्रशांत म्हात्रेला पाहू शकता, एक मास्टर माइंड खेळाडू. आता पाहिजे एसट्यांच्या पाठीमध्ये कशा प्रकारे काम करतोय. खरं नेहमी आम्ही अर्जुनला पाहिलंय, अर्जुन माळीला आम्ही एसट्यांच्या पाठी पाहिलंय. साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्क्वेअर लेग, मिड विकेट लेग, मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण पाहू शकता. पिंट्या गोलंदाजी मार्कवर. चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राय बघायला मिळाला. चेंडू जो 100 कव्हरेजमध्ये क्षेत्ररक्षण डीप मध्ये आला. चेंडूला उचलतो, फेकी करतोय. फेकी अचूक येत नाही, पण एक नाही धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव कधी 11 धावा आपण पाहू शकता. गणेश आणि आपण पाहू शकता यावेळेला विघ्नेश ही जोडी. विघ्नेश मडवी आता स्ट्राईकला पाहिजे. विघ्नेश कशा प्रकारे बॅटिंग करतोय. पिंट्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. मोठा गाव एंडकडून स्ट्राईकला विघ्नेश मडवी. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. खूप चांगला फटका बघायला मिळालाय. चेंडू जातो याला 100 कव्हर रेझर मधून सीमा रेषा पार. खूप चांगली बॅटिंग बघायला मिळते. अशाच प्रकारे जेव्हा फटके येतात ना तेव्हा आत्मविश्वास तुमचा वाढतो आणि तो आत्मविश्वास आता विघ्नेशला मिळालाय. पहिल्याच चेंडू खूप चांगला फटका बघायला मिळालाय. मुकेश दादा पाटील देखील येत आहेत. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या मध्ये हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेच्या सर्व आपण पाहू शकता. आणि त्यांनी सांगितलं बाबांच्या कटआउटला जर चेंडू लागला तर 7,777 रुपयाचं पारितोषिक असणार आजच्या दिवसात. पण पिंट्या गोलंदाजी मार्क शकला विघ्नेश. हा चेंडू अडव्या बॅटने ऑन साईडला स्वीप करायचा होता. यावेळेला जबरदस्त गोलंदाजी, चांगली वापसी बघायला मिळते यावेळेला. मगाचा चेंडू खूप चांगला नव्हता, पण आता चांगला चेंडू फेकला आणि कमबॅक करतोय पिंट्या म्हात्रे. एक पिंट्या जोशी आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावर आहे. उद्या तो देखील आपण नेक्शन मध्ये या मैदानावर खेळताना बघू शकता. पुणे पिंट्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतो. स्ट्राईकला विघ्नेश मडवी. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून लॉफ केला. यावेळेला चेंडू सरळ चेंडू जातो. यावेळेला लॉंग अप सी मारेशा पार षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या धाव 21 धावा. बघा मी सातत्याने कुणाला सांगतो की तुम्ही जेव्हा आपण बॉल चॉईस करायला यायला तेव्हा 2 चेंडू चॉईस करून ठेवा, जेणेकरून तुमचं देखील काम सोपं होईल, आमचं देखील काम सोपं होईल. वेळ जाणार नाहीये. चेंडू खराब झालाय. मॅच बॉल. पुढे पिंट्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतोय. गणेश चेंडू फेकातो इकडे. चला लवकर जरा फास्ट घ्या. पिंट्या गोलंदाजी मार्कवर टाकला विघ्नेशला आपण पाहू शकता. चेंडू बॅक पुढे जाऊन यावेळेला गॅप शोधतोय. चेंडू जातोय यावेळेला सीमा रेषा पार. पॉइंट आणि आपण येतोय शॉर्ट पॉइंटच्या मधून. चेंडू वेगाने निघून जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 25 धावा. खूप चांगली बॅटिंग करतो विघ्नेश. बघा षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक चांगला फटका बघायला मिळतो. यावेळेला बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करतोय. जबरदस्त बॅटिंग करतो विघ्नेश म्हणजे आल्यापासून आपण आक्रमण केले त्याने. पिंट्या पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट हँड राऊंड देकडनं मारा करतो. P2चं षटक करतो स्ट्राईकला विघ्नेशला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. यावेळेला थोडीशी गती कमी केली आणि थोडीसा शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. यष्टीरक्षक आपण तर प्रशांत जातो. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा. या षटकात तब्बल धावा आल्यात. आम्हाला विशाल माहिती आहे 16 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ फार कमी. अजून एक आम्हाला सामना कव्हर करायचा इथून. चला नांदिवली संघ जरा एकत्र येऊ नका. विकेट जरा आपल्या खेळाडूंना जरा ताकीद द्या. जरा थोडंसं सहकार्य करा सचिन. तर आम्हाला ते मॅच फार महत्वाची आहे, पण वेळ देखील आपल्याकडे थोडासा कमी आहे. 4 वाजून परत 30 मिनिटं झालेत. तर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या स्पेलमध्ये येतो पुणे. सचिन येतोय. सचिन म्हात्रे पाच इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का? एक तर विकेट मिळालाय सचिनला. चला फास्ट घ्या जरा. अमोल जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या अमोल. आता प्रत्येकाचं नाव घेणार नाहीये. बघा जरा थोडं सहकार्य करा. जरा आम्हाला तुम्ही सहकार्य करणं फार गरजेचं आहे. अमोल एक्झॅक्टली आमच्या समर्जन कक्षासमोर आपण येतोय. क्षेत्ररक्षण करतोय. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. चला सचिन जरा वेळ कमी घ्या. फास्ट घ्या. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. सचिन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेला. यावेळेला खूप उंच गेलाय. विकेश येतो यावेळेला. विकेशनी सांगितलं माझा झेल ड्रॉप झाला. यावेळेला सुप्पा झेल यावेळेला ड्रॉप झालाय.
जीवदान मिळतं यावेळेला आपण येतोय विघ्नेशला 2 धावा मिळतात. आपण येतोय कुशल स्पोर्ट सापाडे संघाला धावसंख्या 10 फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 28 धावा. साकेला विघ्नेश मडवी. सचिन पुण्याला गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षाईंकडून राईट आर्म ओर तिकडनं मारा करतोय. सचिन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर शकला विघ्नेश शपरून ऑन साइडला नजाकत भरा फटका बघायला मिळालाय. चेंडू जातो याला लॉंग लेट सी मारेशा पार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 32 धावा. बघा ड्रिंक स्टॉल मैदानात येणार नाहीये. जर गरज भासल्या तरच आम्ही पाणी पाठवू. चांगली आपण बॅटिंग करतो विघ्नेश जबरदस्त बॅटिंग करतोय. पहिला गडी बाद झाल्यानंतर बघा खूप चांगली बॅटिंग केल्यानंतर अतुल देखील बाद. चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू सरळ निघून जातो यावेळेला यष्टीरक्षक प्रशांत म्हात्रेच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती दे. चांगलं कमबॅक बघायला मिळालं. या आधीच्या चेंडू ती चौकार केला पण त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक बघायला मिळते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते सचिन म्हात्रेच्या माध्यमातून. एक संघ नायक आहे आणि एक चांगला अष्टपैलू खेळाडू देखील. सचिन पुण्याला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा खूप उंच गेलाय. लांबी प्राप्त होते का पाहायचंय पण विकी आहे आता चूक करत नाही. मगाशी चूक केली आणि आता खूप चांगला झेल पकडलाय लॉंगॉनला. फलंदाज विघ्नेश माडवी बॅक टू पवेलियन. बिग विकेट. थँक्यू डीजे थँक्यू. चला जरा विघ्नेश लवकर या अधिक लवकर जा जरा आपण. विघ्नेशने पर्यंत धावा केल्यात आपल्या संघासाठी. चांगली बॅटिंग केली. नवीन फलंदाज येतो अधिक पाटील येतोय. गणेश आणि अधिक ही जोडी आता मैदानावर आपण पाहू शकतो. 32 धावा 10 फलक लागले. तिसरं षटक प्रगती पत्तोय. 3 गडी बाद झाले आहेत. विघ्नेश बाद झालाय आपण येतोय. अतुल बाद झालाय. विकी बाद झालाय. 3 प्रमुख फलंदाज बाद झाले. आता आपण पाहिले तर ही जोडी फार महत्वाची आहे मैदानावर. सचिन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर देखील मारा करतोय. सेकंडला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला अधिक पाटील. शॉर्ट फाईन लेगला नितीनला आपण पाहू शकता. चेंडू फटका पासला. यावेळेला कॉटन बॉलची संधी आहे आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 2 गडी बाद करतो. बघा चांगलं कमबॅक बघायला मिळतंय. नवीन फलंदाज कोण येतो यावेळेला. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता सागर पाटील. चला अधिक लवकर या जरा थोडासा वेळ कमी घ्या. चला लवकर लवकर सागर लवकर. अधिक पाटील लवकर या. वेळ फार कमी आहे. अजून एक मॅच खेळवायची अजयकांनी सांगितले कुणाल सर. त्यामुळे आपल्याला घाई करणं फार गरजेचं आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. चांगलं कमबॅक. सचिनने चौकार आल्यानंतर काय गोलंदाजी केली बघा. अप्रतिम गोलंदाजी. 2 गडी बाद केले त्यांनी लगातार चेंडूवरती. सागर पाटील आपण नो स्ट्राईक केला. सचिन चेंडू ऑन साइडला पूल केलाय. फटका फसलाय का पाहिजे यावेळेला. वेगाने चेंडू सीमारेषा पार. चला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. कुणाल सर असं वाटतं की एक वेळेला चेंडू हवे ते भरपूर पण आपण पहिले ताकद भरपूर होती गणेशकडून आणि षटकार आणि धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 38 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला मॅच सुरू करायचे लगेच. चला लवकर लवकर. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला आपण पाहू शकता. जितू निलेश 11 स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली संघाने टॉस जिंकलाय. आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. भरपूर ऑप्शन आहेत या संघाकडे. अमोल येतोय की अनिकेत येतोय. अमोलकडे चेंडू सुपूर्द केलाय. अमोल पाटी अमोल म्हात्रे एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू अमोल म्हात्रे. चला अमित जरा लवकर लवकर जरा थोडंसं वेळ कमी घ्या. प्रत्येकाला आता सूचना करतोय आम्ही. प्रशांत म्हात्रे एष्ट्यांच्या पाठीमागे आहे. मास्टर माइंडचं काम करतोय. लोंगापला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. अमोल चेंडू ऑन साइडला पूल केलाय. चेंडू उंच गेला. यावेळेला लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. चूक करत नाही पिंट्या मिड विकेटला. फलंदाज बाद. सागर बॅक टू पवेलियन. खऱ्या अर्थाने ना कमबॅक करून दिलं. सचिनचं कौतुक करेल. जबरदस्त गोलंदाजी केली.
अप्रतिम गोलंदाजी केली. दोन आपण आता षटकामध्ये आपण इथं 12 धावा देऊन 2 गडी बाद केले. जबरदस्त कमबॅक. पुणे अमोल गोलंदाजी मार्कवर विथ कॅप गोलंदाजी करतो. स्ट्रायकेनला फलंदाज गणेश भोईरला आपण पाहू शकता. चेंडू या वेळेला स्टँड दिल्यावर चेंडूला फेकून देतोय सरळ आमच्या साईड स्क्रीन समोरनं. षटकार. स्ट्रोक मागे. गणेश भोईर धावसंख्या 10 फलकाती वेगाने वाढते. 44 धावा आपण पाहू शकता. गणेश भोईरने पहिल्या सामन्यात पण खूप चांगली बॅटिंग केली होती कोणाल सर. आता देखील चांगली बॅटिंग करतोय. गणेश जबरदस्त बॅटिंग करतोय. पुणे अमोल गोलंदाजी मार्कवर थर्डमॅन आणि आपण पाहू शकता यावेळेला गली फाईन लेग सर्कलमध्ये चेंडू यावेळेला आपण पुढे सरसावले ते यावेळेला बॅकवर्ड जाऊन पर्यंत कट करायचा तर चेंडू खूप चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे वापसी चांगली होते. यावेळेला प्रशांतचं कौतुक करेल बघा की त्यांच्या मागे खूप चांगलं काम करतो यावेळेला स्थिरक्षक म्हणून. पुढे अमोल गोलंदाजी मार्ग 44 धावा झाल्या. 14 षटक प्रगतीपथावर आहे. अमोल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो स्ट्राईकला गणेश. चेंडू पुन्हा एकदा फेकून देतो चेंडूला. क्षेत्ररक्षक आला होता. खूप चांगले प्रयत्न केले ते यावेळेला. विकेश आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवलंय बघा. लॉंग ऑफ वरून आला लॉंग ऑनला प्रयत्न केले एका हातात झेल घेण्याचा पण झेल ड्रॉप झाला. जबरदस्त प्रयत्न केले. खरोखर प्रयत्नांचं कौतुक व्हायला पाहिजे. इतकं चांगलं प्रयत्न केलेत. भरपूर धावला. तर अशा कॅचेसना तुम्हाला बनवाव्या लागतात कुणाल सर आणि ते बनवलं देखील होतं. एका हातात असं वाटलं की चेंडू विसावेल पण शेवटच्या मोमेंटला चेंडू खाली पडतोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला अमोल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. गणेश चांगली बॅटिंग करतोय. चेंडू पुन्हा आडव्या बॅटने चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून. आपण तो लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आला यावेळेला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा. अर्जुनचं कौतुक करेल बघा. चांगली बॅटिंग देतोय. तर सोनारपाडा संघाचे संघनायक आणि कंबालपाडा संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. कंबालपाडा आणि आपण म्हणतोय सोनारपाडा. अमोल पुणेला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू खूप चांगला आहे. यावेळेला सरळ निघून जातो वेगाने. यष्टीरक्षक बघा किती चांगलं यष्टीरक्षण दाखवतोय. षटक संपतं. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल विशाला मला माहिती देत आहेत 9 धावा येतात. अंतिम षटक आता कोण खेळतो पाहायचं यावेळेला. चला जरा फास्ट फास्ट खेळायचं क्रिकेट. धावसंख्या 47 धावा झाल्यात. गडी बाद झाल्यात तब्बल मला विशाल माहिती देत आहेत 5 गडी बाद झाल्यात. चला सोनापाड्याचे कॅप्टन आणि आपण इथे खंबालपाड्याचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करायसाठी यायचंय. तर गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता अनिकेत म्हात्रे. अतिशय चांगला गोलंदाज. पण पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतो या अंतिम षटकामध्ये. चला अमोल जरा लवकर विकेट आपण बघितलं तर पिट्या जरा लवकर. तर आयोजकांच्या सूचना येतात ना त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. का घाई करतोय तर आम्हाला एक मॅच अजून कव्हर करायची. अनिकेत येतोय आमच्या समालोचक कक्षांकडून. स्ट्रायकेनला गणेश भोईर. पाहिजे गणेश भोईर कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. चेंडू या वेळेला खूप उंच आणि लांब देखील जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून. षटकार. ग्रामीणचा बाहुबली देखील येतोय. अमर ठाकूर येतोय. स्वागत आहे अमर ठाकूर आपला देखील. श्रीधर देखील आपण पाहू शकता. राहुल केणे देखील आपण पाहू शकता. स्वागत केले षटकाराने इतकं मात्र. वेलकम टू ग्राउंड. अनिकेतला मात्र मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून देतो यावेळेला. धावसंख्या 53. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आणि गणेश खूप चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत गणेशच्या बॅटामधून आले तब्बल षटकार. आम्हाला विशाल सांगतात आम्हाला 2 षटकार आल्यात. अनिकेत पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड देकडनं मारा करतोय. चेंडू एज आणि इथे चांगला झेल पकडतोय. अर्जुनचं कौतुक करेल. खरं का अर्जुनला माहिती आहे महत्वाचा झेल आहे आणि हा झेल घेणं फार गरजेचं आहे. गणेश बॅक टू पवेलियन. बिग विकेट. अनिकेतला मात्र मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे.
प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात, त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. आपण ही स्पर्धा पाडा श्रद्धांजली चषक 2022 दमदार आयोजन. आज दुसरा दिवस. अनिकेत पुणे गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकेनला फलंदाज आपण पाहू शकतो. चेंडू खूप चांगला आहे, खूप चांगला चेंडू बघा पडल्यानंतर आतमध्ये आला. यावेळेला यष्टीरक्षक प्रशांतचं कौतुक करे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. स्ट्रायकेला महेशला आपण पाहू शकता. पुन्हा अनिकेत गोलंदाजी मार्कवर. षटकार आल्यानंतर बघा किती कमबॅक बघायला मिळतं अनिकेतचं चांगलं. लाईन आणि लेंथ बघा, ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय, लांबी प्राप्त करतो का पाहायचं आणि चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. पाटील आपण पाहू शकता. चेंडू पुन्हा यष्टीरक्षक बीट होते. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. फलंदाज बाद होतो. यावेळेला 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 प्रकारे 60 धावा. एक चेंडू बाकी अजूनही. तर नवीन फलंदाज येतो. यावेळेला आपण पाहू शकता 60 धावा झाल्यात. गडी बाद झाल्यात तब्बल आपण पाहू शकता 7 गडी बाद 60. नवीन फलंदाज येतो मैदानावर भरत घोडे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला महेशला आपण पाहू शकता. पण महेश शेवट गोड करतो का अनिकेत शेवट गोड करतोय. चेंडू पुन्हा बॅटने ऑन साईडला खेळलाय. चेंडू तो वडीश लॉंगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. देवेश येतो चेंडूला उचलतो, फेकी करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. कुशलपोट सापाडे संघ प्रथम बॅटिंग करताना 7 गडी बाद 62 63 धावांचं लक्ष असणार आहे. अमोल चला जरा चेंडू चेक करा लगेच. 63 धावांचं लक्ष असणार यावेळेला. तर उद्याची जर पहिली मॅच असणार आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण वेळेवर उपस्थित राहायचं आहे. दातिवली विपक्ष आजदे. दातिवली म्हणजे मोतीराम दळीचा संघ. आपण 8:30 ला रिपोर्टिंग करायचे. बोलूया आपण टॉस करूया. सोनापेटा संघ आणि खांबालपेटा संघ. आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज जॉइन विथ मी फॉर द टॉस. तर सन्माननीय जगदीशजी जोशी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. सोनापेटा आणि खांबालपेटा यांच्यामध्ये आपण ही लढत पाहणार आहोत. मागच्या सामन्यात आपण पाहिलं की 84 धावा कुठल्या होत्या. खांबालपेटा संघाने तो सामना 11 धावांना पराभूत व्हावं लागलं होतं. त्यांच्याच तोडीचा संघ आपण पाहणार होते सोनापेटा आणि खांबालपेटा. दोन्ही संघांना विनंती क्षणाचा विलंब करू नका. आम्हाला टॉस करायचं इनिंग ब्रेकमध्ये कर लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये कोणासाठी सज्ज असतील सेकंड इनिंगमध्ये. चला अनिकेत आणि विनंती करेन आपण जितू शेलर किंवा नितेश टॉससाठी आपण या. आपण ही पाहता स्पर्धा श्रद्धांजली चषक 2022 खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. याची देही याची डोळा पाहण्यासारखा क्रिकेटचा भव्य दिवस सोहळा आपण पाहतोय. येस खांबालपेटा संघाचे नितेश आम्हाला जॉईन होतात. अनिकेत आपण यावं. सोनापेटा संघाचे संघनायक आम्हाला एखादा प्रतिनिधी पाठवा आपण प्लीज. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं महत्वाचं आहे. येस नांदिवली संघाला आम्ही धन्यवाद देतो. 20 मिनिटांमध्ये विदिन 20 मिनिट्स दे हॅव फिनिश दिस टर्न. सो थँक्स अ लॉट फॉर टाइम मॅनेजमेंट. सोनापेटा संघ प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत शेवटची विनंती असणार तुम्हाला कारण आमचे पाहुणे इथे वेटिंग करतात. ओपोनेंट संघाने आले तुमचा. अमर प्लीज आहे आपण किंवा आपला प्रतिनिधी पाठवा. फार मोठी स्पर्धा मित्रांनो. अप्रतिम आयोजन श्रद्धांजली चषक 2021 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अमर आणि नितीश एकमेकांसमोर फाईट करतील. जोशी साहेबांना विनंती करतो आपण टॉस करायचं आहे. अमर आपण उजव्या बाजूला राहा. 1 मिनिट साहेब. दिस इज अ हेड, दिस इज अ टेल. गॉट इट. कॉल कोण करणार. अमर लाऊडली कॉल करायचं आहे. ओके. हेड इज कॉल फ्रॉम सोनापेटा टीम अमर अँड इट इज अ टेल. निर्णय सांगायचा आपण. फिल्डिंग. ओके. ऑल दी बेस्ट बोथ द टीम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. कुणाल दाते सर आम्हाला जॉईन करतील. हॅलो धन्यवाद मच्छिंद्रजी पाटील. चला तर जाऊया या मॅच कडे. लक्ष आहे या मॅच मध्ये 63 धावांचं पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी नेल्सन मडवी.
फुल टॉस आणि इथे समोर फटका 6 धावा षटकार. प्रस्तावित होती दिनांक 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान ती स्पर्धा रद्द करण्यात आलेली आहे. कोविड-19 आणि ओमिक्रॉनच्या संकटामुळे पुढची डेट त्याची नक्की येईल. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला ती स्पर्धा आपल्या समोर होईल. समोर खेळलाय फटका, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय असं प्रतीत होतंय आणि हा येतोय षटकार. त्यावर रन मिळतील 7. टीमची धावसंख्या 13. आले चांगलं टायमिंग, परंतु नो बॉल आहे त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. निल्सन मडवीने मोठी चूक केली आहे. पंचांनी लगेच निर्णय दिला हा नो बॉल आहे आणि त्याच्यामुळे नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. समोर फलंदाज प्रशांत शांत नाहीये, अथांग आहे प्रशांत महासागरासारखा. त्याच्या बॅटिंग मध्ये दम आहे. धावा नेहमीच खोऱ्याने करतो प्रशांत. फ्री हिट बॉल. हाफ ट्रॅकर बॅकफुटला जाऊन पुल केलाय, गॅप मध्ये जातोय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. 2 रन इथे घेईल प्रशांत. 2 धावा मिळतील. 15 धावा झाल्यात. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धावा. निल्सनने एक मोठी चूक केली, त्याच्यावर षटकार आला. दोन्ही बॉल स्लाइटली ओव्हर पिच होते. समोर व्ही शेप मध्ये ओव्हर द बॉलर हेड 2 षटकार आले. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 15 धावा फलकावर आहेत. नेक्स्ट मॅच स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा च्या विरुद्ध सोनारपाडा. गावदेवी RM11 सोनारपाडा हे खेळताना दिसतील. बॅकफुटला जात असताना कट करतोय, बॉल चाललाय सरळ कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. डीजे झुकायचं कधी आणि झुकवायचं कधी हे वेळीच लक्षात यायला पाहिजे. असं वाटलं 63 धावा चांगली धावसंख्या आहे, परंतु झुकलेले नाहीयेत खांदे. फलंदाजी करत असताना नांदिवली संघ दमदार खेळ. जितू निलेश 11 दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवलीकडून प्रशांत इथे अफलातून खेळी करत असताना या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 19 विदाउट लॉस. 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. मोठा पाठलाग इथे करायचा आहे, परंतु ज्या पद्धतीने बरसलाय प्रशंसा व्हायला पाहिजे. म्हणजे कोणाची होते तर प्रशांतची होते. बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केलाय. कव पॉइंटला क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 1 रन मिळताना दिसतील. समजदारीचं क्रिकेट. धावा आल्यात, त्याच्यानंतर 1 रन घेतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय. 20 धावा झाल्यात फलकावर आणि अखेर एक चांगला चेंडू टाकलाय निल्सनने. या सिंगलच्या जोरावर 20 धावा आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला गेलाय विकेश. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता विकेश प्रशांतच्या बरोबरीने. या मॅच मध्ये पाहूया किती योगदान तो देऊ शकतो. राऊंड विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कटच दाखवतायत फटके. 1 रन इथे मात्र मिळताना दिसेल विकेशला. त्याचं खातं उघडलं जातंय. टीमची धावसंख्या 21. राऊंड विकेट. थोडासा शॉर्ट बॉल टाकला जातोय. रूम मिळतोय आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु गॅप शोधता आलेली नाहीये प्रशांतला देखील आणि आता विकेशला देखील. धावा झाल्यात 21. शेवटचा चेंडू या षटकातला. 21 रन स्कोर बोर्डवर. प्रशांत स्ट्रायकिंग एंडला. रिव्हर्स केलाय. आवश्यकता नव्हती आणि इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीच्या नंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 21. टीम नांदिवली. थँक्यू डीजे. तर बघा आयवा कॅशसाठी आपण इथं आमचे प्रमुख आयोजक आपण इथं मुकेश दादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अव्वा कॅशसाठी उद्यापासून ते वाढणारे प्राईज
आणि बॅनरसाठी बघा ₹7,777 पारितोषिक असणार आहे. जो कोणी फलंदाज डायरेक्ट हिट करेल बॅनरला, खरं का त्यांचे बाबा नाही आहेत पण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलं तर मुकेश दादांच्या माध्यमातून. धन्यवाद मुकेश दादा. नाव बॅक टू क्रिकेट. मोठ्या दिलाचा हा राजा माणूस आदरणीय मुकेश रामदास पाटील समाजसेवक आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार. श्रद्धांजली चषक 2022 तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि लक्ष आहे 63 रनचं. त्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. रन झालेले आहेत 21. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकेश खेळताना दिसतोय. प्रशांत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सेकंड ओव्हरमध्ये विकी मडवी. यावेळेला टॉपेज बॉल हवेत आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक निल्सनने प्रयत्न केलाय. फलंदाज बाद होईल. पहिला धक्का नांदिवली टीमला. बॅटल ऑफ बिग हिटर नेक्स्ट मॅच. दोन्ही टीम इन ऍक्शन असतील. खांबालपाडा वर्सेस सोनारपाडा. दोन्ही टीम ताकदीच्या आहेत. दोन्ही संघाची ताकद. एका बाजूला फलंदाजी, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी आहे. अमर ठाकूर एका बाजूला आहे तर दुसऱ्या इकडे साई शेलार. दोन्ही जवळपास बाहुबली आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे आणि त्यांच्या समोर खेळ रंगताना दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. पाहूया कुठला संघ वरचा ठरेल, कुठचा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होतोय. तो असेल आजच्या दिवसातला 8वा सामना. विकेट मिळाली विकीला. स्वीप केलाय. बॉल गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक धावतात. बॉलच्या मागे 2 धावा नक्की मिळू शकतात का पाहावं लागेल. थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. प्रशांत कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सातत्याने खेळत असतो. त्याला माहिती आहे गॅप कुठे आहेत, कुठून रन मिळू शकतात. त्याचा प्रयत्न नेहमीच चालू असतो. सातत्य त्याच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतंय. मागच्या सामन्यामध्ये सातत्याने खेळला. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. मग व्यक्तिगत जीवन असेल, क्रिकेट असेल. तुम्ही धावा करा, नाव आपोआप होतं. रन करा, आपोआप चर्चेमध्ये तुम्ही असता. आणि त्याचमुळे केतन मात्र या नावाची चर्चा आता सध्या होते क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. कारण त्याने खार्डी नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये 20 लाखाच्या स्पर्धेमध्ये मालिकावीराची रेनॉल्ड ट्रिबर ही कार जिंकली आणि लगेचच सांगेम प्रीमियर लीगमध्ये एप्रिलला ही बाईक त्याने जिंकली. त्याच्यामुळे चर्चेमध्ये आहे ते नाव. बोलत या राऊंड विकेट. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना झेल सापडलाय फलंदाज. महत्वाची विकेट. मोठा मासा जाळ्याला लागलाय. टीम सापर्डेच्या फलंदाज प्रशांत आउट. रेबल बैलाच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय, बैलगाडा शर्यतींना सुरुवात झालेली आहे आणि मोठी स्पर्धा येणार आहे बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून हवेलीला पुणे जिल्ह्यामध्ये. तिथे पहिल्या विजेत्याला ट्रॅक्टर देण्यात येणार आहे. त्याच्यामुळे रेबल बैलाची सध्या चर्चा सुरू आहे. आता घाटावर शर्यतींना सुरुवात झाली आहे. बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, नाही लागलाय बॅटला. त्याच्यामुळे अपील देखील होणार नाही. येतोय डॉट बॉल. दबाव टाकतायत पंचांवर परंतु फेटाळली जाईल अपील. खूप चांगली पंचांची भूमिका सर्वच पंचांनी इथे पार पाडली. एक शर्यत सध्या लाईव्ह सुरू आहे युट्यूबवर, भारत माझा या चॅनलवर. परंतु GTC वर सध्या ही स्पर्धा पहा. हा सामना रोमहर्षक होईल. राऊंड विकेट. यावेळेला चांगली लाईन पिचिंग झाल्यानंतर खाली राहिलाय. स्लॉक स्वीप करायचा होता, नाही सापडला बॉल आणि हा येतो डॉट बॉल. आता दबाव बनलाय. नकारांना होकारात आणि स्वप्नांना नियोजनात रूपांतरित केलं तर एक ध्येय आकार घेऊ लागतं. या स्पर्धेमध्ये एकच ध्येय आहे, आम्हाला ही स्पर्धा गाजवायची आहे, श्रद्धांजली चषक जिंकायचं आहे. या ईर्षेने ही लढाई सुरू आहे. या दोन टीमच्या दरम्यान मॅच रंगतदार होईल याच्यामध्ये शंका नाही. टीमची धावसंख्या आहे 23. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे महेशांच्या माध्यमातून. तोपर्यंत एक धाव इथे मात्र मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर धावा झाल्या. स्कोर बोर्डवर 24-24 63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये
आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 21. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त 3 आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 24 सरासरी 12. मध्ये 2 षटकं टाकले, थोडीशी अजून घाई करा ही नम्रतेची विनंती दोन्ही टीमला, कारण आम्हाला कमीत कमी 5:15ला पुढच्या मॅचचा बॉल टाकायचा आहे. हीच अपेक्षा आपण करूया. 5:15ला जर बॉल पडला तर 6:15 पर्यंत तो सामना कव्हर होऊ शकतो. दोन्ही टीमला जवळपास अर्धा तासाचा टाइम मिळू शकतो, कारण क्रुशियल मॅच आहे. आम्हाला माहिती आहे, मगाशीच आम्ही उल्लेख केला, बॅटल ऑफ बिग हिटर. सोनारपाडा आणि त्यांच्या समोर SSCC खांबालपाडा, महत्वाची मॅच. ओव्हर नंबर 3 हर्षल. शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर, आपटला बॉल, परंतु पंचांचा इशारा, लाईन खराब आहे, वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावांमध्ये भर पडेल. आता 38 रनची आवश्यकता आहे. रन झालेले आहेत 25. 18 चेंडू 38 धावा. ऑन साइडला दिशा दिली आहे, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन पूर्ण होईल, दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? नाही, इथे एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या जोरावर आता 37 धावांची आवश्यकता अजूनही असेल मैदानामध्ये. महत्वाची मॅच. सामना कोण जिंकेल हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. दुसऱ्या फेरीतला सामना. वेळ थोडासा कमी घ्या. कुशल क्रिकेट क्लब सापडे, बोल तयार, राऊंड विकेट. आखुटप्प्याचा बॉल हुक केलाय, बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगला. टायमिंग जुळलंय का पाहावं लागेल. तिथे प्रेक्षक आहेत आणि प्रेक्षकांपुढे जातोय बॉल सीमारेषा पार. षटकार. षटकार येतोय, चांगलं टायमिंग. प्रशांत बाद झाल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी इथे त्याने हातात घेतली आहे या संघाची. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने धावा झाल्या स्कोर बोर्डवर. 31 आता रन करायचे आहेत. 32 झाल्यात, 31 करायचे आहेत. ऑन साइडला दिशा देत असताना क्षेत्ररक्षक आहे तिथे 1 रन कंप्लीट केली जाईल. 33 धावा फलकावर आहेत. 30 धावांची आवश्यकता. महत्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय करताना दिसेल. दोन्ही संघ दमदार खेळले त्या स्पर्धेमध्ये. टार्गेट चांगलं ठेवलंय. 63 रन म्हणजे संघर्ष करावा लागेल नांदिवलीच्या टीमला. पहिला सामना मांडा टीमला त्यांनी हरवलं. फक्त 35 रनचं लक्ष होतं. 3 सव्वा-3 ओव्हरमध्ये ते रन चेस केले. बीट केलंय. चांगली गोलंदाजी, फ्लाइट देत असताना डॉट बॉल येतोय. चांगली कामगिरी हर्षलची या ओव्हरच्या दरम्यान. एक षटकाराला परंतु बीट केला. आता फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अमोल मात्रे. पुढचा चेंडू हर्षलचा. पुन्हा एकदा लेग ब्रेक, पुन्हा एकदा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. प्रश्नच येत नाही वाईड बॉलचा, कारण योग्य टप्पा, दिशेवरचं नियंत्रण अंपायर देखील तेच सांगतात नाही आहे हा वाईड बॉल, हा डॉट बॉल आहे. दबाव बनतोय, सलग 2 डॉट बॉल. कारण कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर आहे, त्याच्यामुळे विश्लेषण करणं थोडंसं सोपं जातं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन शॉर्ट कव्हरला. निल्सनचं खराब क्षेत्ररक्षण, त्याच्या पायाच्या मधून बॉल गेलाय. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 34. आणि आता या मॅच मध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा. या पण ऐकू एक चांगलं संगीत. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होणार नाही. थँक्यू डीजे. चला, हे षटक 4 मिनिटांमध्ये संपन्न केले. 5:02 झालेत आणि आता या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 29 धावा. मोठा मॅच. हा सामना रंगतदार होईल याच्यामध्ये शंका नाहीये. 12 चेंडू 29 रन. बॉलिंगसाठी आता ओव्हर नंबर 4 मध्ये
विक्कीला पाचारण केले, ज्या विक्कीने त्याच एंडने गोलंदाजी केली आणि धावा खर्च केल्या होत्या फक्त 3. 2 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं. तोच विक्की गोलंदाजी करताना दिसेल या मॅच मध्ये. लक्ष आहे 12 चेंडू आणि 29 धावा. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे शिल्पकार मुकेश रामदास पाटील, समाजसेवक जुनी डोंबिवली तथा कार्यसम्राज्ञी नगरसेविका सौ संगीता मुकेश पाटील यांच्या संकल्पनेतून ही साकारली गेलेली स्पर्धा. मालिकावीरासाठी बाईक, 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, 1 लाख द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ 50,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल्स आणि मालिकावीरासाठी बाईक. बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण होतंय, रनआउटची संधी आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे फलंदाज. त्याच्यामुळे आता 11 बॉल 29 धावांची आवश्यकता. एकच ध्येय, सामना जिंकायचा आहे. खेळाडू कक्षामध्ये एकच आवाज, जास्त डॉट बॉल आले तर दबाव येईल. 8 चेंडूमध्ये 3च धावा केल्यात फलंदाज अमोलने, त्याच्यामुळे दबाव त्याच्या खांद्यावर आहे. 8 बॉल तो खेळलाय, म्हणूनच आवाज येतो डगआउट मधून सातत्याने. परंतु अमोल फिनिशिंग टच देईल का? 29 रन, 11 बॉल. स्लोअर वन, अमोलच्या बॅट मधून मोठा फटका, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमा पार, अमोलने ठोकलाय षटकार. धावांची आवश्यकता. देवाने इथे तर सर्वांनाच हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु जो इथे घासला जाईल तोच चमकेल. अमोलने पहिले 8 बॉल फेस केले आणि असं वाटत होतं हा खेळाडू कुठेतरी खलनायक बनेल का या मॅचचा, परंतु तो खलनायक नाहीये, तो सांगतो मी नायक आहे या मॅचचा आणि त्याने ठोकलाय षटकार. अशीच तर मॅच पाहिजे, अशीच तर जुगलबंदी पाहिजे प्रेक्षकांना. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना. 10 चेंडू आणि 23 धावा, हे समीकरण बोलत तयार. राऊंड विकेट, ओरपीच बॉल, कव्हर ड्राईव्ह इथे दाखवलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर, क्लासिकल ड्राईव्ह इथे दाखवत असताना अमोल आणि तोपर्यंत 2 धावा नाही मिळणार. 1च रन. खूप चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर मध्ये सागर पाटीलचं. टाळ्यांचा कडकडाट इथे होत असताना सागरसाठी का होऊ नये, कारण तसं क्षेत्ररक्षण इथे होतंय. 22 धावांची आता आवश्यकता आहे या मॅच मध्ये आणि बॉल शिल्लक आहेत तुमच्याकडे 9 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. गोलंदाज विक्की गोलंदाजीसाठी. भगवा डौलाने फळकताना दिसतोय आपण, जिथे पाहतोय स्वर्गीय रामदास पुंडलिक पाटील यांचा कटआउट आहे. अगदी भगवमय वातावरण करून सोडले, कारण नगरसेविका आहेत सौ संगीता मुकेश पाटील या परिसरातल्या. तेवढेच दमदार असे समाजसेवक मुकेश रामदास पाटील. रामदासजी पाटील यांचं नाव नेहमीच चर्चेमध्ये असायचं जुनी डोंबिवलीमध्ये. मोठे समाजसेवक होऊन गेलेले आहेत आणि त्यांचाच वारसा हे कुटुंब पुढे चालवत असताना मुकेश रामदास पाटील आणि त्याच्याचबरोबर सौभाग्यवती संगीता मुकेश पाटील. धावा करायच्यात 9 चेंडू मध्ये 22 रन, 9 चेंडू 22 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज खेळताना दिसतोय पिंट्या. 1 षटकार ठोकलाय पिंट्याने, शफल झालाय पिंट्या. मिड विकेटला दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे हातामध्ये. विघ्नेश मडवीने पकडलाय झेल, पिंट्या बाद. समीकरण बदललं. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये रन करायचे आहेत 22. मॅच तुमच्या समोर इथे रंगत असताना 10 चेंडू मध्ये 10 धावांनी 3 फलंदाजांना बाद केलंय गोलंदाज विकीने या मॅच मध्ये. विकी हा ट्रम्प कार्ड आहे या टीमचा. म्हणतात ना, समोरचा ज्या वेळेला राजा दाखवतो त्यावेळेला तुमच्याकडे एक्का असणं गरजेचं आहे. हा टीमचा ट्रम्प कार्ड आहे. चांगली गोलंदाजी त्याच्याकडून. आता लक्ष 22 रनचं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. बॅटची कडा घेतली, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, नाही मिळणार रन. आणखीन एक डॉट बॉल. आता शेवटचा चेंडू या ओव्हरचा शिल्लक. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आलाय अमित. नॉट 7 जर्सी नंबर, परंतु तशा बुलेट्स ग्राउंडच्या बाहेर पाठवाव्या लागतील. एन्काउंटर करावं लागेल समोरच्या टीमचं. या स्पर्धेतून बाहेर काढावं लागेल समोरच्या टीमला. बॅटिंग करावी लागेल, कारण 7 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण आलंय. बोलत यार, मी कौतुक करेन गोलंदाज विक्कीचं. चांगली गोलंदाजी केली आहे. 3 फलंदाज बाद केलेत. शफल झालाय खोलवर टप्प्याचा यॉर्कर. फक्त 1 रन. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये विक्कीसाठी. वेल बोल्ड
2 ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या, 3 फलंदाजांना बाद केलं आणि त्याच्यामध्ये एक षटकार देखील मारलाय फलंदाजाने, हे मात्र विशेष. आता या मॅच मध्ये समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. या पण ऐकू एक चांगलं संगीत. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. 6 चेंडू मध्ये आता 21 धावांची आवश्यकता. ज्या टीमने टॉस जिंकलं तयार राहायचंय, लगेचच मैदानामध्ये जायचंय, लक्षात घ्या. अगदी फेअर गेम झाला पाहिजे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला नम्रतेचं आव्हान आहे. तुम्ही मातब्बर खेळाडू आहात. दोन्ही गावांच्या नावाची चर्चा सातत्याने कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये होत असते, त्याच्यामुळे सहकार्य करा प्लीज. फेअर गेम झाला पाहिजे. तसं पाहिलं तर उजेडातच हा सामना होईल, नो डाऊट, परंतु तुम्ही चांगलं खेळा जेणेकरून चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 21 धावांची आवश्यकता. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 बॉल 21 रन. सहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. वड मॅच, काय सामना इथे रंगतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये दमदार खेळ सध्या सुरू आहे. बोल तयार. राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर आणि त्याला उडवला मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट 6. मॅच मध्ये रंगतता आता कायम आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू मध्ये रन करायचे. आता सामना जिंकण्यासाठी 15. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. या मॅच मध्ये तीच भूमिका मैदानामध्ये बजावत असताना फलंदाज अमित, जो नाही कोणाला भीत, नाव त्याचं अमित, त्याच्या बॅट मधून येतो उत्तुंग षटकार. आता मॅच मध्ये समीकरण बदललंय. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये रन करायचे आहेत 15. अतिशय चांगली लढाई, प्रतिष्ठेची लढाई. सिली कव्हर पॉइंट ठेवण्यात आलाय. फॉरवर्ड शॉट लेग एक ठेवण्यात आलाय. हे कशासाठी तर फक्त बॅट्समनला दबाव आणण्यासाठी. परंतु हा फलंदाज एन्काउंटर स्पेशालिस्ट, नॉट 7 जर्सी नंबर, त्याच्या जर्सीवर तुम्ही पाहताय. 5 चेंडू आणि रन करायचे. सामना जिंकण्यासाठी 15. पाच चेंडू आणि 15 धावा हे समीकरण या मॅचच्या दरम्यान. बोल तयार. राऊंड विकेट, मोठा फटका, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका. दुसरी बंदुकीतून निघालेली गोळी. बाबूशा असते तर सांगितलं असतं डुडू 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 6 रन. असताना जर्सीवर नंबर मी हा का घेतला, जेम्स बॉन्ड, लायसन टू किल. हे लायसनच होतं त्याच्याकडे किलिंग करण्याचं. आणि ते पहा तशीच फलंदाजी करत असताना मैदानामध्ये दमदार खेळ. बडी जीत बडा शोर होगा, तुम्हारा सिर्फ वक्त है, हमारा तो दौर होगा. हेच इथे सांगत असताना फलंदाज मैदानाच्या दरम्यान सलग 2 चेंडूवर 2 षटकार इथे ठोकले जातात. 9 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक 4 चेंडू 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. वड मॅच. सापर्डेच्या विरुद्ध नांदिवली अशी लढत रंगत असताना जीतू निलेश 11, दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली हा संघ. सध्या फलंदाज आहे अमित मात्रे. यावेळेला बीट केलंय. चांगली लाईन. आता इथे डॉट बॉल येतोय. आता बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. एक वेळा विकेटवर नजर टाकूया. बॅटिंग करत असताना फलंदाज बाद झाले होते 7 टीम सापर्डेचे आणि बाद झालेत फक्त 3 फलंदाज नांदिवलीचे. त्याच्यामुळे 8 रन केल्या 3 बॉल मध्ये तरी सामना जिंकू शकतात. 3 बॉल 9. पुढे टाकलाय. बॅटची कडा घेतली. बॉल हवेत आहे. विकेट किपरने झेल पकडलाय. फलंदाज बाद. काम तमाम होतंय इथे फलंदाज अमितचं. आणि इथे महत्वाची विकेट मिळते. गोलंदाज भरत आलाय परत.
पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपलं सर्वांचंच या संध्याकाळच्या सत्रामध्ये. भगवा डौलाने फळकतोय, हवेचा प्रवाह आपल्याला नक्की निदर्शनास येतोय, तो आहे मिड विकेटला आणि स्क्वेअर लेगला. त्याच्यामुळे नवीन फलंदाज राईट हँडेड असावा ही माझी अपेक्षा आणि अगदी तसंच होतंय. सध्या स्ट्रायकिंग एंडला आलाय अर्जुन. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये, 2-2 चेंडूमध्ये रन करायचे आहेत. 9-8 धावा केल्या तरी जिंकू शकतात. 2 बॉल 9 धावा. बोलत यार राऊंड विकेट, फटका हवेत आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल स्क्वेअर लेगला बाहेर आहे, षटकार आहे. ओढ शॉट. वेळ प्रत्येकाची येते, ती फक्त यायला थोडासा वेळ लागतो आणि आता ती वेळ आहे का दोन्ही टीमची पाहायचंय. शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आहे. तसं 3 पाहिजेत, परंतु 2 काढले तरी जिंकू शकतात, कारण 9 पाहिजे होत्या. यावर मी लक्ष तुमचं वेधतो. 9 करायच्या होत्या 2 बॉलमध्ये, त्याच्यामुळे आता जर 2 रन जरी तुम्ही धावून काढले तरी जिंकू शकता. निर्णायक विजयासाठी 3 पाहिजेत. का विकेट कमी गमावलेले आहेत. पहिल्या डावामध्ये विकेट गेले होते 7, या डावामध्ये विकेट गेलेत फक्त 4. त्याच्यामुळे 2 धावा धावून जरी काढल्या टीम नांदिवलीने तरी हा संघ जिंकू शकतो. चला वेळ घेऊ नका, एक मॅच आम्हाला कव्हरच करायची आहे. काही करा तुम्ही, लवकरात लवकर शेवटचा चेंडू टाकून घ्या. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय मुकेश रामदास पाटील पुन्हा एकदा इथे उपस्थित होत आहेत, कारण अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना सुरू आहे. शेवटचा बॉल आणि 3 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कुठला संघ जिंकेल हे मात्र खात्री लायक कोणी सांगू शकत नाही. हृदयाची आता धडधड वाढते, शहारे आपल्या अंगावर येत आहेत. मागचा सामना देखील रंगतदार झाला, हा सामना देखील तसाच होईल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक करत असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवर 2 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमच्या मेहनतीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण दोन्ही संघ आतापर्यंत सातत्याने संघर्ष करून लढताना दिसलेत या मॅच मध्ये. वड मॅच, दोन्ही सामने रंगतदार. या स्पर्धेमध्ये आज खऱ्या अर्थाने दिवस गाजवलाय सर्व संघांनी. यानंतर बिग बॅटल आपल्या समोर, बॅटल ऑफ बिग हिटर. 2 टीम खेळताना दिसतील, सोनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खांबालपाडा. परंतु हा सामना शेवटचा बॉल 2 रन स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज खेळताना दिसतोय अर्जुन. अर्जुनचा निशाणा या अगोदरच्या बॉलवर तर चांगला होता, माशाचा त्याने वेध घेतला. पाहूया आता टीम नक्की म्हणत असेल क्या मेरे करण अर्जुन आएंगे. आता पाहूया अर्जुन धावून येतोय का या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू, 2 धावांची आवश्यकता. 2 धावा घ्याव्याच लागतील, पाहिजे तशा 3 रन, परंतु 2 रन केल्या तरी जिंकू शकतो संघ नांदिवली, कारण त्यांच्या विकेट कमी गेल्यात. एकदा जोरदार टाळ्या या बॉलसाठी. शेवटचा बॉल 1 रन इथे नक्की होईल, गॅप मध्ये जातोय का नाही. 1 रन इथे झालीय, दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉल फेकला, अंडरआर्म थ्रो आणि इथे फलंदाज बाद. सामना इथे जिंकलाय कुशल स्पोर्ट्स सापर्डेने. हॅडलक टीम नांदिवली, वेलप्लेड बॉयज सापर्डे संघ पुढच्या फेरीत आणि हा विजय या श्रद्धांजली चषक 2022 चा विजय.